जामखेड तालुक्यातील चोभेवाडी येथे सागर महाराज कुमटकरांच्या रूपाने प्रत्यक्ष बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांचा महापूर येत आहे। दर्शनाने आणि भंडाराने सर्व पीडा दूर होतात असेच भक्त बोलतायत। तर मी नाममात्र असून जे काय असेल ते बाळूमामांची कृपा आहे अशी सागर महाराजांची स्पष्टोक्ती आहे। अदमापूरच्या बाळूमामांची ख्याती सर्वत्र असून जो भक्ती करतो त्यास बाळूमामा पावन होतोच ह्या धारणेने आजही हजारो भक्तगण बाळूमामाच्या दर्शनासाठी अदमापूरच्या खेटा घालत असताना आपण पाहतो। तशाच बाळूमामाच्या अदमापूर वाऱ्या करत करत प्रत्यक्ष बाळूमामांना प्रसन्न करून त्यांच्या भक्तीने स्वतःच्या सर्वांगात बाळूमामाचा संचार झालेले भक्त म्हणजे जामखेड तालुक्यातील एक साधा भोळा शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे सागर कुमटकर उर्फ सागर मामा। याने आपल्या चोभेवाडी गावातच बाळूमामाच्या श्रद्धेचे श्रद्धास्थान मंदिर रूपाने उभे केले असून या ठिकाणी हजारो भक्त रविवार आणि अमावस्येला गर्दी करून प्रति बाळूमामांचे दर्शन घेत आहेत आणि आपल्या दैनंदिन जीवनातील दुःख, पीडा, समस्या दूर करत आहेत। या संदर्भात अनेक भाविक भक्त आपले अनुभव सांगून प्रत्येकाने एकदा तरी या तीर्थस्थळी भेट देऊन दर्शन घेतले पाहिजे असे आवाहनही करतायत। तर मी फक्त नाममात्र असून जे काय होतं ते बाळूमामाचीच कृपा असल्याचे या क्षेत्राचे महंत सागर महाराज कुमटकर यांनी सांगितले असून सर्वांनी एकदा भेट देऊन दर्शन करावे आणि भंडारा लावून महाप्रसाद घ्यावा असे आवाहन केले आहे। बाळूमामाचा इतिहास सर्वश्रुत आहे। आता जगामध्ये सर्वत्र बाळूमामा याची चर्चा आहे। निश्चित आपण या ठिकाणी उभे आहोत। हे चोभेवाडी या ठिकाणचं जामखेड तालुक्यातील बाळूमामाचं क्षेत्र आहे आणि आपण बघू शकताय की या ठिकाणी आत्मापुराला जाऊन भक्तिमय झालेले आणि शक्तिपीठातून आलेले हे बाळूमामा या ठिकाणी बाळूमामा आत्मापूर आल्यानंतर या ठिकाणी त्यांना जी देवाची श्रद्धा आणि ते भावणूक झालेली आहे आणि प्रसिद्धी आलेली आहे। त्यामुळे हा जनसमुदाय असंख्य आमचा कॅमेरामन तुम्हाला दाखवत की या ठिकाणी जो असंख्य जनसमुदाय आहे तो कशासाठी भक्ती आणि शक्तिपीठामुळे या ठिकाणी या बाळूमामाचं स्थान निर्माण झालेलं आहे आणि दर रविवारी या ठिकाणी अशी हजारोंची गर्दी या ठिकाणी येत आहे। श्रद्धेला चॅलेंज नसतं। आजही आपल्या बाळूमामाचं दर्शन घेऊन काही महिला भगिनी आणि पुरुष या ठिकाणी जात आहेत। ही श्रद्धा, हे बाळूमामाचं दर्शन आणि ही श्रद्धा सर्व महाराष्ट्रभर पसरवण्याचं काम आज या जनतेच्या माध्यमातून आहे। निश्चित आपल्याबरोबर या ठिकाणी काही भक्त आहेत आणि ज्यावेळेस माणसाला चमत्कार येतो, भक्तांना काहीतरी प्रायचित्ती येतं किंवा त्याचं निश्चिती येते, त्यानंतर भक्त या ठिकाणी गर्दी करतात। गेल्या कित्येक दिवसापासून या ठिकाणी आले। आजही प्रसार माध्यमामध्ये या बाळूमामाची ख्याती कुठं झालेली आहे। निश्चित आम्ही NTV न्यूजच्या माध्यमातून आज चोभेवाडीच्या बाळूमामाच्या देवस्थानची निश्चित प्रसिद्धी करणार आहोत। आपल्यासोबत काही भक्त आहेत आणि आपण भक्तांना सुद्धा विचारतो की बाळूमामाकडे नेमकं यायचं का आणि बाळूमामाकडे आल्यानंतर तुम्हाला काय प्रायचित्त आणि प्रचिती आहे। आपण काही भक्तांना भेटून विचारूया। देवालय चोभेवाडी, मी स्वतः सागर महाराज कुमटकर। आपल्याकडे लोक श्रद्धेने आणि ह्याने येतात, भक्तीने तर दर्शन घेऊन जातात, भंडारा खाऊन जातात, भंडारा घेऊन पण जातात। त्यांना गुण पण येतो भंडाऱ्यात आणि त्या भंडाऱ्यावर गुण येतो आणि ते लोक श्रद्धेने येतात। हे सर्व बाळूमामाच्या कृपेने होत आहे की माझं काही नाहीये, फक्त बाळूमामाचा आशीर्वाद। सर्वसामान्य भक्ताला काय आव्हान करा? काय नाही, फक्त भंडारा घेऊन जाणे, खाणे, राहणे, त्याच्या पलीकडे काही नाही। खूप प्रसन्न वाटलं बाळूमामाला येऊन। काय तुला काय वाटलं की बाळूमामाला काय वाटलं? बाळूमामाला आल्यानंतरच मला असं काय मनाचं अनुभव आला तुम्हाला? असं माझ्या हसबंडचं दुखत होतं, तर आम्ही त्यांना विचारलं का दुखतंय, काय होतंय नेमकं, तर त्यांनी त्या पद्धतीने मला सांगितलं काय नेमकं होतंय काय। तर माझ्या हसबंड आता एकदम बऱ्यापैकी झालेले आहेत। सर्वसामान्य भक्तांना तू काय संदेश देशील आता? मी म्हणते भक्तांना सगळ्यांनी तुम्ही इथे या आणि महाराजांचं दर्शन घ्या। आम्हाला इथं जरा माहिती झाल्यापासून आम्ही इथं आलो। आम्हाला त्रास जी घरादाराला लेकरा बाळाला होत होता, इथं आल्यापासून आमचा त्रास कमी झाला। मग आम्हाला गुण आला म्हणून आम्ही आपली बाळूमामाची भक्ती लोकांना काय सांगू शकतो? लोकांना आम्ही सांगतो तिथं गुण येतोय तिथं चला। बाळूमामाची भक्ती अशी, जे बाळूमामाला श्रद्धेने भावनेने हाक माराल ना, बाळूमामाने सांगितले जगाच्या पाठीवर कुठेही जा आणि मला हाक मार, मी तुझ्या टाचाखाली हजर आहे। आणि खरोखर आज मामाची संजीवनी समाधी झालेली आज 59 वर्षे चालू आहे, तरी श्रद्धेने आणि भक्तीने त्यांचा 19 पालख्याचा तळ आहे। सगळे 19 पालख्या मेंढराच्या, तर त्या ठिकाणी प्रत्येक एक कारभारी, कुणाला पगार नाही, कुणाला पैसा नाही, काय नाही, फक्त भक्तीने चाललेला कार्यक्रम। ते गेल्यानंतर 60 वर्ष आज भक्तीने कार्यक्रम चाललाय। असं कुणी अंधश्रद्धा जर म्हणेल ना तर बाळूमामा त्याला तडाखा दाखवल्याशिवाय राहणार नाही। बघा आपल्या ह्या स्थानाच्या संदर्भात काय सांगा? हे स्थान तर हे आज 2-2.25 वर्ष होत आलेले आहे इथं। तर इथं हजारोने लोक येतात दर रविवारी
आमुष्याला आणि उद्धारून जातात. लोकांना काय आव्हान? लोकाला आव्हान आहे आणि जो माणूस भक्तीने येतो ना, उदार अंतकरणाने येतो, पवित्र मनाने येतो, त्याला बाळूमामा त्याच्या घरापर्यंत पोहोच करतात. महिन्यापासून येतो. माझ्या घरी बरीच अडचण तकलीफ होती. ते घरातली सर्व अडचण दूर झाली आणि मी स्वतः थोडी दारू पित होतो. तर 6 महिने होऊन गेलो, मी कसल्याही दारूला हात सुद्धा लावत नाही. बाळूमामाच्या चरणी येऊन सरी सर्व काही घरातून चांगलं झालं आहे. जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांग भलं अशा घोषणा या भक्तांनी दिलेल्या आहेत. निश्चित या बाळूमामाच्या क्षेत्रस्थळी चोभेवाडी या ठिकाणी आदमापूरच्या बाळूमामाचं स्थान या ठिकाणी झालेलं आहे आणि बाळूमामाची प्रचिती आलेले मामा आपल्याशी बोललेले आहेत. मामाने सांगितलं, मी फक्त नाममात्र आहे, जो करणारा आहे तो बाळूमामा आहे आणि बाळूमामाची शक्ती आगाध आहे. त्यामुळे दीन, दुबळे, दलित, दुःखी अशा सर्वच भक्तांना तो निराकरण करीत आहे, सुखी बनवत आहे. अशाच तीर्थक्षेत्राही सर्वांनी येऊन या बाळूमामाचं दर्शन घेऊन आणि जो भंडारा आहे तो प्राशन करून जावा, खाऊन जावा, निश्चितच त्याला लाभ होईल असंच बाळूमामाने या ठिकाणी सांगितलंय. मी मात्र नाममात्र आहे, सर्व काय आहे ते बाळूमामाचं आहे. निश्चितच या ठिकाणी भक्तगणांनी यावं आणि या चोभेवाडीच्या पीठावर, शक्तीपीठावर, धर्मपीठावरती दर्शन घेऊन आणि भंडारा घेऊन जावा, याचा लाभ घ्यावा असंच या ठिकाणी बाळूमामाच्या वतीनं आवाहन करण्यात येते. ऋषिकेश कुचकरसह प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहमदनगर.